नमस्कार, मी हेरंब कुलकर्णी. इंग्लिश गप्पा हा एक नवीन कार्यक्रम मी आज आहे आणि या कार्यक्रमात आज या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणूया ते आपल्या सर्वांचे आवडते लेखक अच्युत गोडबोले यांच्या सोबत करतो आहे. इंग्लिश गप्पा ही संकल्पना माझी अशी आहे की मराठी माणसामध्ये इंग्रजीच्या बद्दल एक न्यूनगंड असतो आणि त्यातून इंग्रजी शाळा सर्वत्र फोफावल्या. पण महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी माणसांनी इंग्रजीवर अत्यंत उत्तम प्रभुत्व संपादन केलं आहे आणि त्यामध्ये अच्युत गोडबोले हे एक महत्वाचं नाव आहे. अच्युत गोडबोले हे तरुणांसाठी आयकॉन आहेत. आयकॉन अशा अर्थानं की ज्यांना तंत्रज्ञानात रुची असते, त्यांना साहित्य संस्कृतीत फारशी गती नसते आणि ज्यांना साहित्य संस्कृतीत गती असते त्यांना तंत्रज्ञानाची फार आवड नसते. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरताना मला नेहमी जाणवतं की अच्युत गोडबोले यांच्याविषयी एक अत्यंत आकर्षण आणि एक आयकॉन मानणारी तरुणांमध्ये एक मोठी पिढी आहे आणि त्यांना अच्युत गोडबोले काय लिहितात, काय बोलतात याविषयी आकर्षण असतं. मुसाफिर हे पुस्तक वाचून अनेकांनी न्यूनगंड झटकल्याचं आणि नव्याने जगायला सुरुवात केल्याचं मी अनेक तरुण मुलांमध्ये बघितलं आहे आणि तालुक्याच्या गावापर्यंत पोहोचलेला, खेड्यापर्यंत पोहोचलेला हा लेखक आहे. अगदी विदर्भ मराठवाड्यात सुद्धा फिरताना मला हे जाणवतं आणि त्यामुळं इंग्रजीच्या बद्दलचे जे काही प्रश्न आहेत ते अच्युत गोडबोले यांच्याशी बोलून सुरू करावं असं मला वाटतं. याचं कारण मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यात अच्युतजींचं योगदान खूप मोठं आहे. त्यांना ही स्तुती आवडणार नाही पण हे सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. 33 पुस्तकं आणि अनेक वर्ष परदेशात 150 पेक्षा जास्त परदेश प्रवास करून अनेक नामवंत कंपन्यांना ऊर्जित अवस्थेत आणणारे अच्युत गोडबोले यांच्या समवेत मी आता इंग्रजीच्या बद्दल आजपासून बोलायला सुरुवात करतो. नमस्कार अच्युत. नमस्कार. इंग्लिश गप्पा याच्यामध्ये मला असं अपेक्षित आहे की इंग्रजी भाषेबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड असतो, तर मुसाफिर मधून जसं तुम्ही आयुष्याबद्दलचा न्यूनगंड झटकला तसा आज आमच्या मनामधल्या जो न्यूनगंड काढून इंग्लिशची योग्य जागा आपल्या आयुष्यातली काय आहे. म्हणजे आपल्याकडे दोन टोकावर इंग्रजीबद्दल बोललं जातं की इंग्लिशचा एक तर तिरस्कार करा किंवा इंग्लिश शिवाय काहीच नाही. याच्या मधली जागा तुम्ही बरोबर हेरले आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तर इंग्लिशचं नेमकं स्थान काय आपल्या आयुष्यामध्ये? म्हणजे आपण एकदम मराठी प्रेमी होऊन तिचा तिरस्कार करायचा की एकदम इंग्लिशचा जय जयकार करायचा? हेरम, पहिल्यांदा धन्यवाद मला या मालिकेत सहभागी केल्याबद्दल. आणि तू आता विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. दोन टोकं आपल्याकडे असतात. एक टोक म्हणजे मी काही केलं तरी मराठी शब्द वापरीन, अगदी तो शब्द प्रचलित नसेल तरी सुद्धा, मी अगदी वेडा वाकडा असेल तरी सुद्धा मी शब्द आणीन किंवा तो लोकांना समजणार नाही कारण लोकांनी तो इंग्रजी ऐकलेला असतो, त्याला तो माहीत असतो. पण तरी मग न कळणारा असा काही कुठला तरी शब्द आणायचा. तर तसं एक टोक असतं. दुसरं टोक म्हणजे मी इंग्रजीतच बोलणार आणि मराठी म्हणजे काहीतरी तुच्छ आहे असं. आणि ते आपल्याला ब्रिटिश, ज्याला मी स्लेव्हरी म्हणतो, गुलामगिरी म्हणतो, ते ब्रिटिशांची आपण राज्य 150 वर्ष आपण हे केलं. पण आता अमेरिका वेगळ्या अर्थाने सगळ्या जगावर राज्य करतेय. त्यामुळे एकंदरीत इंग्लिशचा प्रभाव एवढा प्रचंड आहे की इंग्रजीतनं बोलणं म्हणजे काहीतरी मोठं आम्ही करतो आहोत आणि मराठीतनं बोलणं किंवा कुठले हिंदी, तामिळ त्यात बोलणं म्हणजे कमीपणाचं आहे, असा एक वेगळा काहीतरी समज आहे. मला असं वाटतं दोघेही वेडे आहेत. आपण आपल्या भाषेवर प्रेम असलंच पाहिजे. मला स्वतःला जर का विचारशील तू, तर माझं मराठीवर प्रचंड प्रेम आहे. मी मराठी मीडियम मधनं शिकलो आणि माझा असा आग्रह आहे, मी हात जोडून विनंती करेन सगळ्यांना की सगळ्यांनी मराठी मीडियम मधनं शिकवावं मुलांना आणि नंतर इंग्रजी खूप चांगलं करण्याकरता प्रयत्न करावे. का बरं? ह्याची कारणं मी सांगणार आहे. म्हणजे मला स्वतःला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स मध्ये मी होतो आणि माझा संबंध अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांशी यायचा आणि त्या देशांमध्ये माझ्या कस्टमर्स बरोबर मला इंग्रजीतनं बोलावं लागायचं, निगोशिएट करावं लागायचं, बरंच काय काय म्हणजे प्रेझेंटेशन द्यावी लागायची. हे सगळं करताना आपल्याला त्यांच्यावर छाप पाडणं महत्वाचं असतं. मोडकं तोडकं वगैरे बोलून चालत नाही. एखाद्या प्रोग्रामरला मोडकं तोडकं वगैरे चालतं, पण तुम्हाला वरती जायचं असेल तर तुम्हाला चांगलं इंग्रजी पाहिजे, म्हणजे प्रभुत्व पाहिजे की निदान व्यवस्थित बोलता आलं पाहिजे.
अगदी भयंकर तुम्ही अगदी म्हणजे त्याला अतिप्रभुत्व म्हणू, तर त्याला डिक्शनरीतले सगळे 80% शब्द तुम्हाला माहिती पाहिजे असं नाही. पण चांगलं अस्खलित, छान, एलिगंटली असं बोलता आलं पाहिजे, छाप पडली पाहिजे. असं मला स्वतःला त्याची गरज म्हणजे नंतर आयुष्यात भासली. पण मी जेव्हा इंग्रजी सुधारलं, ते त्या कारणामुळे नाही. मी त्याच्याकडे येईन. पण मला पहिल्यांदा एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय आणि ते म्हणजे इंग्रजीचं महत्त्व का? इंग्रजी का शिकलं पाहिजे असं वाटतं? मला अतिशय वाईट असं वाटतं हिरम, की आपल्या भारतामध्ये इंग्रजीचं महत्त्व येण्याचं कारण असं आहे, की आपल्याकडे सगळ्यात कमी संशोधन होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. सगळी फ्रेंच मंडळी का बरं इंग्रजी शिकत नाहीत? सगळी जर्मन मंडळी इंग्रजी का शिकत नाहीत? रशियन मंडळी इंग्रजी का शिकत नाहीत? चीनी का शिकत नाहीत? अनेक देशातले लोकं पण इंग्रजी शिकतात. दुसरी लँग्वेज म्हणून अलीकडे काही लोक त्यातले शिकतात. आता प्रमाण त्याचं वाढतंय. पण कित्येक वर्ष फ्रान्स, जर्मनी आणि इतर इतर अनेक राष्ट्रांमध्ये इंग्रजी न येणं म्हणजे काहीतरी भयंकर असं काही नव्हतं. ह्याचं कारण असं होतं, की जेव्हा गेल्या काही शतकापासून औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा शोध लागत गेले, तर इंग्लंड बरोबरच फ्रान्स, जर्मनी आणि इतर अनेक राष्ट्रांमध्ये विज्ञानामध्ये, रसायनशास्त्रामध्ये, गणितामध्ये अनेक तज्ञ होऊन गेले. त्यांनी पेपर त्यांच्या त्यांच्या भाषेत लिहिले आणि नंतर ते इंग्रजीत ट्रान्सलेट झाले. मग एक लक्षात ठेवा, की त्यांची संशोधनाची जी परंपरा आहे, ती इंग्रजी एवढीच मोठी आहे. त्यामुळे कित्येक वेळेला जर्मनीमधनं पेपर त्यांनी जर्मनमधनं लिहिले आणि मग ते इंग्रजीत ट्रान्सलेट झाले. ते इंग्रजीतनं लिहिलेले जर्मनीत ट्रान्सलेट झाले. तर त्यांच्यामध्ये त्यांचं काय चालतं, की आपल्या देशामधले गणितज्ञ किंवा कोण जे काय जे कोण असतील, ते त्यांच्या भाषेमध्ये पुस्तकं लिहितील, रिसर्च पेपर्स लिहितील आणि नंतर ती इंग्रजीत ट्रान्सलेट होतील आणि त्यांच्याकडे एक अशी टीम असते, की ती टीम इंग्रजीमधलं जे काही सगळं लेटेस्ट संशोधन आहे, ते आपल्या भाषेत आणेल. ही अशी देवाण-घेवाण होण्याइतकी त्यांच्यात ताकद तरी आहे ना. भारतामध्ये अशी ताकद आहे का? मराठी आणि हिंदीमध्ये पब्लिश झालेले आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती पेपर्स आहेत का, की जे जागतिक लेव्हलचे आहेत म्हणून? मराठीमध्ये असे कुठले मेडिसिनवरती किंवा बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजीवरती हिंदी, मराठी, तामिळमध्ये पेपर्स आहेत का, की जे सगळे इतके मोठे आहेत, की ते इंग्रजी लोकं ताबडतोब इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतील आणि तिकडे लगेच त्याची वाह-वाह होईल, असं अजिबात नाही. आपल्याकडे संशोधन प्रचंड कमी आहे. आपण संशोधनाच्या 7 पट पैसा जाहिरातींवर खर्च करतो. आपल्यापेक्षा अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, आता चीन सुद्धा अनेक पटींनी संशोधनावर खर्च करतात. रिसर्च त्यांच्याकडे भरपूर चालतो. म्हणून त्यांच्या आपल्या भाषेमध्ये ती पुस्तकं लिहू शकतात आणि त्यामुळे त्यांना दुसरी इंग्रजी शिकलंच पाहिजे असं नाही. कारण ते त्यांच्या भाषेमध्ये शिकू एनाटॉमी शिकायची झाली, तर त्यांच्या भाषेत शिकू शकतात. कारण तिकडे सुद्धा प्रचंड रिसर्च झालेला आहे आणि इंग्रजीमध्ये जो रिसर्च होईल त्याचं लगेच ट्रान्सलेशन आपल्या भाषेत करण्याकरता तिथे लोक बसलेले आहेत. आपल्याकडे ब्रिटिशांनी राज्य केलं आणि आता अमेरिका म्हणल्यावर सगळं संपूर्ण परावलंबित्व आहे आणि म्हणून इंग्रजीचं महत्व वाढलंय. ह्याचं मला दुःख होतंय म्हणून मी सांगतोय की इंग्रजीचं महत्व वाढतंय आपल्याकडे याचं कारण भारतामध्ये आपण संशोधन सगळ्याच बाबतीत गणित असेल, विज्ञान, रसायनशास्त्र, बायोलॉजी, मेडिसिन सगळ्या बाबतीमध्ये प्रचंड संशोधन वाढवलं आणि त्या संशोधन पेपर्स आणि पुस्तकं जर का आपल्या भाषेत जर का आपण लिहायला लागलो आणि त्याचा स्वीकार जर का सगळ्या जगाने केला तर आपली मुलं मराठीमध्ये अॅनाटॉमी शिकायला लागतील, मराठीमध्ये बायोलॉजी शिकायला लागतील. तसं होत नसल्यामुळे होतंय काय मग, की मुलांनी मराठीमध्ये काहीतरी प्रतिशब्द शिकायचे आणि मग नंतर इंग्रजीमध्ये पुन्हा मॅट्रिक झाल्यानंतर मेडिसिन अॅनाटॉमी, ग्रेज अॅनाटॉमी आणि मोठमोठे ठोकळे नुसते इंग्रजीतनं त्यांच्या कानावर पडतात आणि भयंकर त्यांना इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो. तर हा जो सगळा प्रकार आहे, त्याचं कारण आपल्याकडे संशोधन कमी होऊन आपल्याकडे पाठ्यपुस्तकं आपल्या भाषेत नाहीत आणि हा सगळा तर हे सगळं बोलल्यानंतर मला एकच वाटतं, की ती परिस्थिती बदलेल तेव्हा बदलेल. आपण सगळ्यांनी एक चळवळ उभी केली पाहिजे याकरता खरं म्हणजे. पण ती परिस्थिती बदलेल तेव्हा बदलेल. शिक्षण व्यवस्था आणि संशोधन आणि सगळं ते संबंध सामाजिक व्यवस्थेशी ते सगळं जोडलं गेलेलं आहे आणि तूही त्यात आहेस मला माहिती आहे. खूप मोठं काम करतोयस. पण ते जोपर्यंत बदलत नाहीये, तोपर्यंत माझा ॲडव्हाइस आहे. म्हणून मी अगोदर हे ज्याला कॅव्हिएट म्हणतो आपण, ते सांगितलं आणि लोकांना वाटेल मी आपलं इंग्रजीचं कौतुक करतोय की काय? तसं मुळीच नाही. आता ते जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत माझा असा नक्की आग्रह आहे, की तुम्ही मराठी भाषेतनं शिका. पण इंग्रजी खूप चांगलं करा. ह्याचं कारण कुठल्याही कारणाने का असेना, आपल्याला आपला बिझनेस करताना, आपलं संशोधनाचे पेपर्स वाचताना, तो काही करताना आपल्या इंग्रजी जगाशी खूप मोठा संबंध येणार आहे. आपण ही परिस्थिती बदलेपर्यंत. आणि त्यामुळे आपल्याला चांगलं इंग्रजी केलं पाहिजे. चांगला बिझनेस करण्याकरता, चांगलं संशोधन करण्याकरता. म्हणून माझं म्हणणं आहे, की इंग्रजी शाळेतच घातलं पाहिजे असं नाही. उलटं इंग्रजी शाळेत घातलं तुम्ही,
की तो लगेच अमेरिकेची स्वप्न बघायला लागतो, तर त्याची संस्कृतीची नाळ तुटते. आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो. मराठीतनं शिकवा, पण इंग्रजी उत्तम करण्याकरता प्रचंड प्रयत्न करा. अच्छा. तुम्ही खूप सम्यक दृष्टिकोन मांडला की इंग्रजीची योग्य जागा काय आहे आणि तरी सुद्धा ही अपरिहार्यता स्वीकारून आपण मातृभाषेत राहून सुद्धा इंग्रजीवरचं प्रभुत्व मिळवलं पाहिजे. तर बरोबर. तुमच्या स्वतःच्या आयुष्याविषयी मला असं विचारायचंय की सोलापूर सारख्या गावामध्ये तुमचं बालपण गेलं, तर तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं? म्हणजे इंग्रजीच्या बद्दलचं वडील किंवा यांचं इंग्रजी कसं होतं किंवा नाही, माझ्या वडिलांचं इंग्रजी चांगलं होतं. पण असं म्हणजे ग्रेट होतं, फ्लुएंट होतं असं नाही. तर ते मॅथेमॅटिक्स शिकवायचे. मॅथेमॅटिक्स हे इंग्रजीतनं शिकवायचे. त्यामुळे त्यांचं इंग्रजी चांगलंच होतं. पण म्हणजे असं फाड इंग्रजीतनं आम्ही काही घरी इंग्रजीतनं संभाषण वगैरे करत नसू. आम्ही घरी मराठीतनंच बोलायचो. म्हणजे माझी बहीण सुलभा पिशवीकर आणि पुष्पा आगरकर यांचं तर मराठीवर एवढं प्रभुत्व होतं. त्यांचं इंग्रजी चांगलं होतं. पण आणि आमच्या घरी चर्चा या सगळ्या विषयांवर चालायच्या. म्हणजे विशेषतः संगीत, साहित्य, चित्रकला आणि इंग्रजी साहित्यकारांवरती पण चर्चा चालली. पण तरी असं म्हणता येणार नाही की माझं म्हणजे इंग्रजीत वाचन भरपूर होतं लहानपणी. मला आठवतंय एक लॅडर अमेरिकन आणि ती आमच्याकडे 2 अमेरिकन आले होते ते स्टुडंट एक्सचेंजमध्ये. ते लॅडर सीरीजची भरपूर पुस्तकं घेऊन आले. ती मी वाचायचो बरं का. त्याच्यामध्ये फोर्ड मोटर्सवरती एक पुस्तक होतं मला आठवतंय. नंतर बरीच पुस्तकं त्यांनी दिली होती. मला काही कळायची, काही कळायची नाही. त्यात लॅडर सीरीज लिहिलेलं असायचं, की ह्याच्यात फक्त व्होकॅब्युलरी एवढी फक्त 1000 शब्द, 500 शब्द असं काहीतरी लिहिलेलं असतं. एवढी असेल तर तुम्हाला ही कळेल. माझी व्होकॅब्युलरी तेवढी सुद्धा भयंकर होती याच्यातला भाग नाही. पण मी तरी अडखळत वाचायचो. म्हणजे आपण प्रयत्न केला पाहिजे, असं मला नेहमी वाटायचं. त्या काळात काय झालं, की त्र्यंवी सरदेशमुख नावाचे एक अतिशय प्रसिद्ध लेखक होऊन गेले मराठीमध्ये. बखर एका राजाची म्हणून अतिशय मोठी प्रसिद्ध कादंबरी. आमच्या घरी त्यांचं येणं-जाणं होतं. आमच्या अगदी जवळ राहायचे ते सोलापूरला. तिथे माझ्या आई-वडिलांनी आणि श्रीराम पुजारी म्हणून आमच्याकडे येत त्यांनी त्यांच्याकडे जाऊन तू इंग्रजी शिक म्हणून सांगितलं. आणि ते इंग्रजी कसं शिक? तर चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी मला तेव्हा सरदेशमुखांनी 1 वर्षभर शिकवली. दररोज थोडं शिकवायचे. त्यातले शब्द आणि खरं म्हणजे टेल ऑफ टू सिटीज काही अभ्यासाला येणार नव्हतं. अभ्यासाला नव्हताच. आणि लकीली मी अभ्यासाकरता कुठलाही विषय म्हणजे परीक्षेला येणार म्हणून कुठलाही विषय अभ्यास त्याचा केला नाही. हे माझं एका तऱ्हेने खूप नशीब म्हण किंवा मला तसे संस्कार की त्या विषयावर प्रेम कर. म्हणजे गणित असो, विज्ञान असो, चित्रकला असो, साहित्य, संगीत आणि त्यामुळेच मला खरं इतक्या विषयांची आवड खरं तिथपासून लागली. पुढे मग ती IITत जपली गेली. पण मुख्य सोलापूरमध्ये हे संस्कार झाले. आणि सरदेशमुखांनी मला पहिल्यांदा ती कादंबरी पूर्ण मी शिकलो. त्यामुळे माझं इंग्रजी थोडंफार सुधारलं. पण मी असं नाही म्हणू शकला की तरी सुद्धा खूप सुधारलं होतं. मला खूप इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स होता. मी जेव्हा IITत गेलो, तोपर्यंत मला खूप इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स होता. म्हणजे इंग्रजी मी मोडकं-तोडकं बोलू शकत होतो. व्याकरणदृष्ट्या बऱ्यापैकी बोलू शकत होतो. पण त्याला कॉन्फिडन्स म्हणतो ना आपण, तसा कॉन्फिडन्स माझा अजून काय आलेला नव्हता सोलापूरला असताना. पण इथपर्यंत माझी प्रगती सोलापूरला असताना झाली होती. बाकी सगळं संगीत, साहित्य म्हणजे आमच्या घरी शेक्सपियरच्या विषयी बोललं जायचं. चार्ल्स डिकन्स बरं का. नंतर अनेक वेगवेगळ्या लोकांच्या विषयी बोललं जायचं. मराठी साहित्यिक तर काय म्हणजे वर्डेकर, करंदीकर, बापट पासून पासून सगळे. पण इंग्रजी साहित्यावरती चर्चा व्हायची, की टॉल्स्टॉय किती मोठा होता. पण मला तेव्हा अरे काय मोठे होते असंच वाटायचं. वाचण्याचं एवढं शक्य नाही. 1100 पानाची ती आर्या कॅरोलिना कादंबरी किंवा वॉर अँड पीस वगैरे कोण वाचायला जातंय हो? तर या सगळ्या ह्याच्यात मात्र मी एक मात्र केलं होतं. शेक्सपियरचं प्रत्यक्ष वाचणं शक्य नाही बरं का. शेक्सपियरच्या प्रत्यक्ष भाषा जो अत्यंत वेगळी आहे. पण चार्ल्स लॅम्बनी टेल्स फ्रॉम शेक्सपियर म्हणून पुस्तक लिहिलंय चार्ल्स लॅम्बनी. ते मला मला मिळालं. माझ्या वडिलांनी माझ्या बहिणींनी किंवा पुजारी सर कोणी ते मला दिलेलं होतं. ते मात्र मी पूर्ण वाचून काढलं. अशी बारीक-सारीक पुस्तकं मी त्यावेळी नक्कीच वाचली होती, जी अभ्यासाला नव्हती अर्थातच. पण इंग्रजी सुधारण्याकरता किंवा त्यातलं वाचण्याकरता आणि मला गोडी लागली होती. मी व्याकरणदृष्ट्या साधारणतः बरोबर, मोडकं-तोडकं का होईना, पण मी बऱ्यापैकी बोलायला लागलो होतो, पण मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. आणि तो IIT झाल्यानंतर तो पूर्ण गळून पडला. त्याच्याकडे आपण बोलू नंतर. पण मुख्य म्हणजे सोलापूरला हे सगळे संस्कार झाले. पण नवीन जेव्हा आपण इंग्रजी वाचायला सुरुवात करतो तेव्हा काही कठीण शब्द येतात आणि तिथे आपला त्याच्यातला रस जायला सुरुवात होते. तर मग बरोबर. डिक्शनरी बघणं किंवा हो. जे अडलेले शब्द बघणं यासाठी तुम्ही काय केलं तेव्हा?
नाही, सोलापूरला असताना डिक्शनरी बघणं एवढा एकच उपाय होता. पुढे IITत मी वेगळा मार्ग स्वीकारला, मी सांगणार त्याच्याविषयी. पण मुख्य म्हणजे त्यावेळेला डिक्शनरी बघणं, कोणाला तरी विचारणं. मला नेहमी एक असं वाटतं, आपण विचारलं पाहिजे. आपण शिकत गेलं पाहिजे. आणि ते सगळ्याच बाबतीत म्हणजे विज्ञान असेल, गणित असेल, कुठल्याही आलं नाही तर आपल्याला वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. सातत्याने विचारायचं. आपल्यामध्ये तोच एक प्रॉब्लेम असतो. आपण विचारत नाही. आता तर Google असल्यामुळे लोकांना विचारायची गरज भासलेली नाही. ती खरं चांगली गोष्ट आहे. म्हणजे Google आहे आपल्याकडे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. एकच आहे की Googleमधल्या सगळ्याच गोष्टी किंवा इंटरनेटवरच्या सगळ्याच गोष्टी खऱ्याच असतात असं नाही. त्या पडताळून बघितल्या पाहिजेत. फक्त इंग्रजीच्या बाबतीत नाही, इतर सुद्धा. पण बहुतांश वेळेला आपल्याला समजा असं विचारलं, की कुठलातरी एक शब्द घेतला आपण इटर्नल किंवा कुठलाही आणि तो Googleमध्ये टाकला, तर त्याचं मीनिंग काय? हे येतं आणि अलीकडे तर त्याचं मीनिंग हिंदी, त्याचं मीनिंग मराठी असं सुद्धा Googleमध्ये येतं. म्हणजे इटर्निटी असं म्हटलं, तर त्याचं मराठीमध्ये चक्क Googleमध्ये आपल्याला हे मिळतं. डिक्शनरी आपल्याकडे नसेल, तर ते घालावं सरळ आणि त्याचा अर्थ काढावा किंवा डिक्शनरीत बघावा किंवा कोणाला तरी विचारावं आणि मी हेच केलं. सोलापूरला असेपर्यंत. पण तरी माझा कॉन्फिडन्स काही पूर्ण वाढलेला नव्हता. त्या काळामध्ये पाठांतरावर भर असण्याची खूप महत्वाचं मानलं जायचं पाठांतर. आज नवा अभ्यासक्रम पाठांतर करू नये अशा पद्धतीचा मुद्दा मांडतो. तर त्या हो. काळात तुम्ही असे इंग्रजी शब्द पाठ केलेत का लहानपणी? किंवा पाठांतराबद्दल तुमचं काय मत आहे इंग्लिश शब्द पाठांतर? ते पाठांतर मी मला केल्याचं आठवत नाही. मला असं वाटतं पाठांतर करण्याच्या ऐवजी त्याचा वापर करावा. म्हणजे पाठांतर करण्याकरता 2दा-3दा स्वतःशी म्हणणं हा भाग वेगळा. पण असं नुसतं येरझारा घालत आपल्या डोक्यात पाठांतर म्हणजे येरझारा घालत नुसता शब्द पाठ करत बसलाय. त्याचे पाढे-बिढे आमच्या काळात पाठ करायचे लोकं. तसं पाठांतर मी कधी केलं नाही. तसं करावं असंही मला वाटत. पण शब्दाचा वापर कसा मला मला मुख्य म्हणजे इंग्रजी सुधारणं म्हणजे काय हे मी पहिल्यांदा सांगतो. इंग्रजी सुधारणं म्हणजे वाक्प्रचार. आपण वाक्याचं रचना कशी करतो? म्हणजे त्याकरता तुम्ही इंग्रजी पेपर वाचा किंवा इव्हन इंग्रजी चॅनेलवरची तुम्ही अँकर्स कसे बोलतात ते बघा. मला कित्येक अँकर्सचं म्हणणं वगैरे पटत नाही राजकीय ते सोडून द्या. म्हणजे त्यात आता आपल्याला शिवाय लोक हा काही विषय राजकीय नाहीये. पण त्या ठिकाणी इंग्रजी किती सुंदर बोलतात बघा. बहुतांशी अँकर्स मी बघितलेत. अप्रतिम इंग्रजी बोलतात किंवा इंग्रजी वर्तमानपत्र बघा. ते वाक्य नुसतं म्हणजे नुसते शब्द घोकून उपयोग नाही हो. शब्द डिक्शनरीत पण असतात. त्याचा वापर कसा करायचा म्हणजे ते फार म्हणजे त्यातलं एलिगन्स जी आहे, त्यातली ब्युटी आहे, ती तुम्हाला हं. कळली. नुसतंच इंग्रजी कसं तरी करून बोलणं असं नाही. म्हणजे IITत एक प्रसंग घडला होता. मी येईन त्याच्याकडे प्रश्न विचारलास तू तर ते सांगीन मी IITत मी काय केलं. ते फार महत्वाचं टर्निंग पॉइंट ठरला माझ्या आयुष्यामध्ये. पण मला असं वाटतं की ते फार महत्वाचं आहे. हां, तुमच्या IITतल्या दिवसांकडे येण्याअगोदर मला तुमच्या शाळेविषयी विचारायचंय. कारण शिक्षकांचा एक वेगळा प्रभाव आपल्यावर असतो. हो, तर हो, स्कूलमध्ये हायस्कूलमध्ये जे शिक्षक तुम्हाला इंग्रजीच्या बद्दल भेटले, तर त्याचा हो. काय उपयोग झाला इंग्रजी सुधारण्यासाठी? ते इंग्रजीचा उपयोग खूप आम्हाला अध्यापक बाई म्हणून शिकवायला होतं. आणि हं. त्या आम्हाला इंग्रजीतल्या साहित्याचं त्या गोष्टी सांगायच्या. ते इंग्रजी तर शिकवायच्याच. आम्हाला जे धडे होते, ते धडे शिकवायचे. धड्यातले शब्द शिकवायचे, त्यातले वाक्प्रचार शिकवायचे. पण त्याचबरोबर जे आम्हाला जे परीक्षेला नव्हतं ना, अशा सुद्धा चांगल्या साहित्य कृतींच्या आम्हाला त्यांची ओळख करून द्यायच्या. म्हणजे मला आठवतंय मोरियर आणि कोण बरं आणखीन एक 2-3 असे लेखक होते. त्या लेखकांच्या त्या आम्हाला गोष्टी सांगायच्या. आणि त्या गोष्टी सांगितल्यानंतर आम्हाला त्या त्या लेखकांची लेखकांचं काहीतरी वाचावं, असं असं वाटायला लागावं. तर ते हा जो प्रकार आहे ना, तो प्रकार फार महत्वाचा. म्हणजे व्हिक्टर ह्युगो असेल किंवा अल्डस हक्सले असेल किंवा एक 2-3 आणखीन एक केक्स एंड एल लिहिणारा जो आहे सॉमरसेट मॉम. अशा वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टी त्या सांगायच्या आणि त्या इतक्या रंगवून सांगायच्या. कित्येक वेळेला त्या सोप्या इंग्रजीत सांगायच्या, काही वेळेला मराठीत पण सांगायच्या. पण त्या सांगण्याचं कारण एवढंच असायचं, की त्याच्यामुळे मुलांनी जाऊन ते वाचन करावं. तर आमच्या लायब्ररीमध्ये त्याची पुस्तकं होती. ती गोष्ट वाचल्यानंतर आम्ही लगेच लायब्ररीत जाऊन ती इंग्रजी पुस्तक मिळतात का हे बघायला जायचो. पण एवढं सगळं असलं तरी सुद्धा वातावरण सगळं मराठी होतं. घरी, इव्हन शाळेमध्ये.
त्यामुळे नाही म्हणलं तरी म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जसं असतं की बोलणंच आपलं रोजचं बोलणंच इंग्रजीमध्ये किंवा घरी इंग्रजीच बोलणारी जी आई वडील असतात, तसं आमच्याकडे काही वातावरण नव्हतं. त्यामुळे इंग्रजीवर मर्यादा होत्या एवढं सगळं होऊन सुद्धा. पण तरी छान आम्हाला अध्यापक बाईंनी अतिशय चांगलं शिकवलं. लिस्निंग स्किल हे फार इंग्रजीसाठी महत्वाचं मानलं जातं. तर इंग्रजी ऐकण्यासंदर्भात त्या काळामध्ये आकाशवाणी सोडून दुसरा काही मार्ग नव्हता किंवा कडेचं सगळं वातावरण मराठमोळं होतं. पण मग इंग्लिश ऐकणं यासाठी तुम्ही काय केलं? नाही त्या काळात इंग्रजी ऐकणं असं काही फार नव्हतं एकतर आणि मुख्य म्हणजे मला सहज सांगायचंय, की लिसनिंग स्किल हे इंग्रजी करता फक्त नाहीये. हे मॅनेजमेंट मधला फार मोठा भाग आहे. म्हणजे एक चांगला लीडर होण्याकरता जे आम्ही नेहमी मॅनेजमेंटमध्ये मी जेव्हा भाषणं देतो, त्यावेळेला अनेक ज्या काही टीम वर्क आणि एक गुड लिस्नर असणं, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला इतर लोकांच्या तक्रारी काय आहेत? म्हणजे मी जेव्हा आता हजारो सॉफ्टवेअरच्या लोकांच्या जेव्हा कंपन्या चालवायचो, तेव्हा जेव्हा मीटिंग्जमध्ये तुम्ही चांगले लिस्नर असणे फार महत्वाचं असतं. मी आपलं थोडं विषयांतर करतो, पण महत्वाचं आहे म्हणून सांगतो, की बेसिकली जेव्हा आम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये म्हणजे मुलं निवडायचो, की कोण चांगला आहे, तेव्हा एक विषय द्यायचो आणि 5-7 मुलांमध्ये ग्रुप डिस्कशन घडवून आणायचं. काही मुलं अजिबात बोलायची नाही आणि काही मुलं भराभर अग्रेसिव्हली बोलायला जायची इतरांचं न ऐकता. आम्ही दोघांना बाद करायचो. जे गुड लिस्नर आहेत, ते सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यानंतर आपला चांगला विचार ठामपणे, ठोसपणे, लॉजिकली, शांतपणे मांडतात, त्याला आम्ही सिलेक्ट करायचो. त्यामुळे गुड लिस्नर असणं, हे तुम्ही लीडरशिपच्या क्वालिटीमध्ये तो एक भाग आहे. ते इंग्लिशमध्ये आणि कुठल्याही भाषेमध्ये आणि कुठल्याही कामामध्ये खरं म्हणजे बीइंग अ गुड लिस्नर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुझ्या विषयाकडे, की इंग्रजीत त्यावेळेला कानावर पडणारे शब्द फार कमी होते. मगाशी सांगितलं त्यामुळे. घरी मराठीच. शाळेमध्ये सुद्धा 99% मराठीच. इंग्रजीचा अध्यापकबाईंचा वर्ग सोडला तर आणि इतरही काही इंग्रजी शिकवायला फक्त अध्यापक होते असं नाही. इतरही काही होते. पण बुरटे नावाचे एक होते. पण मुख्य म्हणजे काय, की या सगळ्यामध्ये त्यावेळेला इंग्रजी चॅनेल्स नव्हते. पण एक मात्र होतं, की व्हॉइस ऑफ अमेरिका म्हणून त्यावेळेला बातम्या यायच्या. बरं का? आणि त्यावेळेला मी अमेरिकेच्या बातम्या किंवा आपल्याकडे सुद्धा इंग्लिशमधनं बातम्या ज्या यायच्या, त्या मी ऐकायचो. आणि दरवेळी नाही, पण मधनं-मधनं ऐकायचो. आणि तेवढंच माझं म्हणजे ऐकीव इंग्लिश जे होतं ते तेवढंच होतं. पण बाकी असं सगळे बोलतायत आणि मी ऐकतोय, असं संभाषण कधी कानावर पडलं नाही माझ्या. ते वाईट म्हणजे खरं ते पडलं असतं, तर आणखीन सुधारलं असतं. तुम्ही 2-3 वेळा आय-आय-टीचा उल्लेख केला, की आय-आय-टी मध्ये गेल्यानंतर तुमच्या इंग्रजीमध्ये खूप फरक पडला. तर आय-आय-टी मध्ये जाऊन काय झालं नेमकं इंग्रजीच्या संदर्भात? ते काय झालं, की मी आय-आय-टीत गेलो तेव्हा मगाशी सांगितलं तसं व्याकरणदृष्ट्या काहीतरी मी थोडंफार ठीक बोलत असे. पण बाकी काही असं फार म्हणजे तिथे गेल्यानंतर अनेक इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलं, गोरी-गोमटी, बरीच श्रीमंत सुद्धा मोटार गाडीतनं त्यांना सोडायला आई-वडील यायचे. मी आपलं 3 मजल्याच्या वरती इमारत बघितलेली नाही. माझ्याकडे सायकलशिवाय काही नाही. आमचं घर असतं म्हणजे मातीने सारवलेलं आणि चुलीवर स्वयंपाक, खाली पाटावर बसून जेवण असं सगळं गेलेलं. पण या सगळ्यामध्ये मग एकदम दडपण आलं. त्या दडपणामध्ये भाषेचं दडपण एक खूप मोठं होतं. की ते इतके म्हणजे फाड-फाड वगैरे बोलायचे बरेच म्हणजे माझ्यासारखे होते काही मंडळी खेड्यातनं आलेली किंवा काही तालुक्यातनं. पण इतके फाड-फाड बोलायचे की मला काही सगळं कळायचं नाही काय चाललंय. म्हणजे कळायचं रादर, पण मला कसं बोलता यायचं नाही. आणि मग मला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स यायला लागला. आणि एकदा तो कॉम्प्लेक्स यायला लागला की तुम्हाला हां, एकदा तो कॉम्प्लेक्स यायला लागला, की तो मग तो तुम्हाला खात जातो. तुम्ही खाली जात जातं. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये मला एके दिवशी एकदा मेस टेबलवरती बसलो असताना, माझा एक मुलगा सारखा चुका काढायला लागला. आणि मुद्दामून चुका करायला लागला, टिंगल करण्याच्या दृष्टीने. आणि ते मला खूप लागलं. मला बाकी काही चालतं, तू दिसायला चांगला नाही, तुझ्याकडे पैसे नाही असं कोणी म्हटलं तर मला काही फार वाईट वाटत नाही. पण मला तुला येत नाही असं म्हटलं, की मला ते भयंकर लागायचं. कारण तो पण बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिला, गणितात जवळपास पैकीच्या पैकी मार्क, आय-आय-टीत रँक अमुक हे सगळं मला वाटायचं तर तुला येत नाही म्हणजे काय? आणि त्या दिवशी मी ठरवलं आणि तो जिना चढून माझ्या रूममध्ये गेलो. माझ्या 154 नंबरची रूम होती हॉस्टेल 4 मध्ये. त्या रूमवरती जातानाच मी ठरवलं, की अस्खलित आणि उत्तम इंग्रजी करायचं. उत्तम म्हणजे काय?
तर आपल्याकडे आपण काय करतो की मराठीतनं विचार करतो, मग इंग्रजी ट्रान्सलेट करतो आणि मग बोलतो. म्हणलं असले उद्योग करायचे नाही. आपल्याला इंग्रजीतनच विचार करता आले पाहिजेत, इतकं अस्खलित आणि उत्कृष्ट आपलं इंग्रजी झालं पाहिजे. आणि त्याकरता मात्र मी प्रचंड वाचन केलं. म्हणजे इंग्रजी भाषेचा इतिहास, मग इंग्रजीतल्या कादंबऱ्या, इंग्रजी वर्तमानपत्र, त्यावेळी टीव्ही नव्हता. पण त्यावेळी वर्तमानपत्र वाचायचं. टाइम्स ऑफ इंडिया वगैरे यायचा आहे. ते वाचायचं. ते वाचल्यानंतर त्यात जे आलेले शब्द बघायचे. ते वाक्प्रचार बघायचा. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कशा तऱ्हेने बोलतो, कशा तऱ्हेने वाक्प्रचार करतो, हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते ते लोक तसं करत नाही. मग भयंकर ऑकवर्ड अशा काहीतरी बोलतात. कसंबसं बोलतात. मला कसंबसं लटकणं कधी आवडलं नाही आयुष्यात. मग ते परीक्षेत असो, गणितात असो, फिजिक्समध्ये असो किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो. करायचं तर आपल्याला नीट व्यवस्थित सगळं आलं पाहिजे. एक्सलन्सचा ध्यास जो आहे ना, तो मला लागला. तिथपर्यंत मी मुळीच पोहोचलोय. सगळं ऐकून लोकांना वाटेल की मी पोहोचलो. मुळीच पोहोचलेलो नाही. आणि मी कसं म्हणून सांगत नाहीये. कारण मी जी माणसं आयुष्यात बघितली ती एवढी मोठी होती, की मी कोण आहे हे मला माहिती आहे म्हणून मी अत्यंत जमिनीवर असतो कायम. त्यामुळे मी एक्सलन्सला पोहोचलो असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण चांगलं इंग्रजी मात्र मी करण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळवलं. ज्याच्यामुळे मी पुढे मग शेकडो प्रेझेंटेशन्स, निगोशिएशन्स न्यूयॉर्क, लंडन, टोकियो जिथे ते केली. पण मुख्य काय झालं, ते करताना मी आरशासमोर चक्क प्रॅक्टिस करायचो. म्हणजे कसं बोलायचं. कित्येक वेळा आपण म्हणजे याचा इंग्रजीशी काही संबंध नाही, याचा वक्तृत्वाशी संबंध आहे. पण कित्येक वेळा आपण भाषण देताना काय असतं, की आपल्याला जर न्यूनगंड असेल, तर त्यातल्या त्यात कोणाकडे तरी आपण बघतो, जो आपल्याला साधारण फ्रेंडली वाटतो, त्याच्याकडे बघून सगळं भर बोलतो निघून जातो. तसं न करता सगळ्यांकडे बघून बोलणं, हसतमुखाने बोलणं, त्यांना कॉन्फिडन्स मिळेल, त्यांच्याशी डायलॉग करतोय असं आपल्याला असं वाटणं. हा जो प्रकार आहे, तो प्रकार चक्क मी तसं होतंय का? हे सगळं बघायचं. मी वाक्याच्या वाक्य बोलायचे, वाक्य बरोबर आहे की नाही ते तपासायचं पुन्हा. हा जो लिहायचो, ते लिहिलेलं बरोबर नाही बघत ते दाखवायचो. म्हणजे हा चिक्कार श्रम त्यामुळे मला एका पुस्तकाने फार फायदा झाला. वर्ड पॉवर मेड ईझी नावाचं पुस्तक आहे. नॉर्मन हां. लुईस हा एपिसोड जे जे बघतायत त्यांनी ते जरूर घ्यावं. ₹125 ला इंटरनेटवरती मिळतं किंवा कुठेही मिळत असेल नॉर्मन लुईसचं. त्या पुस्तकामध्ये फक्त ते डिक्शनरी सारखे शब्द दिलेले नाहीयेत. पहिल्यांदा तो तुमची टेस्ट घेतो. ती टेस्ट इतकी अवघड आहे तुम्ही बहुधा फेल होता. पण अजिबात नर्व्हस होऊ नका. त्यानंतर तुम्ही त्याच्यात तो अनेक शब्द प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी 10-1 शब्द घेतो. ते एक्सप्लेन करतो. तर वाक्प्रचार कसे करायचे ते सांगतो. त्यानंतर तुमची टेस्ट घेतो. त्या टेस्ट गाळलेल्या जागा टाईप असतात. त्यामुळे तो बरोबर येत जातो. म्हणजे थोडक्यात तुमचं सिमेंट करत जातो तुमचं ज्ञान. जास्त परफेक्ट करत जातो. आणि मग जे तुम्हाला नॉलेज असतं ते जास्त पक्कं होत जातं. आणि पुन्हा मग काही 5-6 चॅप्टर झाले, की पुन्हा सगळ्याची उजळणी म्हणून पुन्हा टेस्ट असं सारख्या टेस्ट आणि त्या टेस्ट पानं खूप आहेत त्याची. आपल्याला बापरे! एवढं वाचायचं की काय? पण ते भराभर म्हणजे 10-10 पानं 2-5 मिनिटात होतात. त्यामुळे ते 6 आठवड्याचा कोर्स होता खरं म्हणजे. वर्ड पॉवर मेड इझी इन 6 वीक्स त्या काळामध्ये. आता मला माहित नाही. पण अगदी 8 आठवडे असेल तर मला अगदी नक्की असं सांगणं आहे, की ते पुस्तक एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा समजा पुढचे 6 महिन्यात 2दा-3दा समजा वाचलं आणि त्यानंतर आपण इंग्रजीत बोलण्याचा, चांगलं इंग्रजी बोलण्याचा, नुसतं त्याला अगदी व्याकरणदृष्ट्या कसंबसं असं नाही. चांगलं एक्सलंट इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला. ते करत असताना इंग्रजी वर्तमानपत्र वाचली, इंग्रजी कादंबऱ्या वाचल्या आणि आता इंग्रजी टेलिव्हिजन वरच्या हे वाचल्या. कित्येक वेळा चर्चेत बोलणारे लोक सगळे चांगलं बोलतात असं नाही. पण अँकर्स जनरली बघितलं मी इंग्लिश अँकर रिअली स्पीक व्हेरी वेल. त्याच्यामुळे ते जर का नीट आपण त्याचे वाक्प्रचार, त्यातले शब्द हे जर का आपण नीट बघितले आणि हे सातत्याने 6 महिने ते वर्ष केलं तर तुमच्या पूर्ण आयुष्यात तुम्हाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही. हे मला अगदी खात्री त्यात तो उच्चार कसे करायचे शिकवतो. त्यात तो सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स म्हणजे तो विरुद्धार्थाचे शब्द आणि एक एक उदाहरण देतो. इगो म्हणजे सेल्फ. त्याच्यामुळे इगोइस्ट शब्द निघालेला किंवा इगोटिस्ट. मग तो म्हणतो इगोइस्ट आणि इगोटिस्ट यातला फरक कसा ओळखायचा? तर एका टी आहे. मग तो इगोटिस्ट माणूस स्वतःविषयी खूप जास्त बोलतो. इगोइस्ट हा फक्त गर्विष्ठ असतो. मग इगोइस्ट आणि कन्सिटेड मध्ये काय फरक आहे? कन्सिटेड म्हणजे गर्विष्ठ. असं वेगवेगळं तो तो करत जातो. आता इगोसेंट्रिक म्हणजे जो फक्त स्वतः आत्मकेंद्रित ज्याला म्हणतो आपण त्याला इगोसेंट्रिक. कारण ते सेंटर हा शब्द. मग त्याची ग्रीक आणि लॅटिन रूट्स तो आपल्याला सांगतो. मग इगो मॅनियाक मग तो स्वतःचा इतका म्हणजे प्रचंड वेडा फक्त स्वतःच्याच विषयी विचार करतो. तो इगो मॅनियाक.
मग ऑल्टर इगो नावाचा एक शब्द आहे. ऑल्टर इगो, ऑल्टर म्हणजे दुसरा, आपल्याला माहिती आहे ऑल्टरनेट, ऑल्टरनेटिव्ह, तो ऑल्टर शब्द माहिती आहे आपल्याला. तर माझीच दुसरी प्रतिमा म्हणजे ऑल्टर इगो. समजा दोन मैत्रिणी असतील, इतकी की एक असली की दुसरी असते, दोघे अगदी जवळपास सारख्याच आहेत असं जेव्हा म्हणत असतं, तर त्याला ऑल्टर इगो हा शब्द वापरतो. असं तो म्हणजे आता जे आठवलं ते आपलं सहज सांगतो, असं सगळ्याच बाबतीत बोलता येईल म्हणजे. पण त्याच्यावर आपले शब्द लक्षात राहायला लागतात. आणि त्यामुळे होतं काय मग की ते बेसिकली अनेक याच्यामध्ये आपल्याला फिलॅन्थ्रॉपी, फिल्म आहे चांगलं, अँथ्रोपॉस म्हणजे माणूस, त्याच्या अँथ्रोपॉलॉजी, मिसिनथ्रॉप म्हणजे जो माणसांचं हेट करतो, कारण MESIN म्हणजे हेटरेट, त्याचा मिसॉगेमिस्ट म्हणजे जो लग्न हेट करतो, मिसॉजिनिस्ट म्हणजे जो बायकांचं हेट करतो, असं सगळं तो प्रत्येक जोडत जसं जाळं पसरत जातो माणूस. म्हणजे मला ती पद्धतच एवढी प्रचंड आवडली. आणि त्यामुळे मला ते शब्द नुसते कळले नाहीत. ते शब्द, त्याचे सिनॉनिम्स म्हणजे सारखे शब्द आणि अँटॉन्स विरुद्ध शब्द, त्याचे वाक्प्रचार आणि त्याचे उच्चार आणि सगळं तुमचं पक्क होत जातं. इट्स अ फॅन्टॅस्टिक बुक. म्हणजे मला असं वाटतं की मी त्या प्रचार करत नाहीये. एक सहज म्हणून सांगतो, ते मुसाफिरमध्ये ते मी मेन्शन केल्यानंतर हजारो कॉपीज पुस्तकाचे गेलेले आहेत. आणि तुझं भाषण जर का तू व्हायरल केलं तर आणखीन काही 1000 कॉपीज जातील. पण ते पुस्तक खरंच उत्तम आहे. त्यामुळे ते जरूर प्रत्येकाने वाचावं. मी एकच फक्त पुन्हा सांगतो की इंग्रजी सुधारणं म्हणजे काही ग्रेट, हे तुम्ही मोठे झालात असं मात्र मला मुळीच वाटत नाही. माझं इंग्रजी असं एक्सलंट, असं म्हणजे इंग्रजी प्रोफेसर सारखं असं झालंय असं मला वाटत नाही. पण मला माझं नक्कीच म्हणजे मराठी मीडियम मध्ये जे त्यापेक्षा मी अनेक पटींनी आज फ्लुएंटली बोलू नक्की. शकतो, अनेक ठिकाणी बोलू शकतो. एवढाच त्यातला फरक. परदेशामध्ये जेव्हा तुम्ही गेलात, जवळपास 150 वेळा परदेशात गेलात, अनेक कंपन्यांच्या संदर्भात तुम्हाला डील करावं लागल्या, मीटिंग कराव्या लागल्या. तर परदेशामध्ये गेल्यानंतर आपलं इंग्रजी नेमकं कसं आहे असं जाणवतं, किंवा वेगवेगळ्या देशातले जे उच्चार आहेत वेगवेगळ्या हो. लोकांचे, तर त्याच्याशी करताना काय अनुभव येतो? हो, ते फार महत्वाचं आहे. खरं काय माहितीये का? आता इंग्लंडमध्ये बरं का, उच्चार हे खूप वेगळे आहेत. म्हणजे आता यॉर्कशायरमध्ये उच्चार वेगळे आहेत बरं का. इंग्लंडमध्ये सुद्धा ईस्ट एंड वेगवेगळ्या लंडन मधल्या सुद्धा भागातले वेगळे आहेत. म्हणजे आता यॉर्कशायरमध्ये बसला बुस म्हणतात. मी आता यॉर्कशायरमध्ये बरेच दिवस काढले. लेक डिस्ट्रिक्ट म्हणजे वर्ड्सवर्थ जिथनं आला तिथे मी राहायचो म्हणजे. तर लीड्सच्या जवळ मी अनेक दिवस काढले. लंडनमध्ये काढले. तर लंडनमध्ये उच्चार वेगळे असतात आणि ते बसला बुस असं असं म्हणतात. तर अमेरिकेत दृष्ट्या आणखीनच वेगळे. तर त्यामुळे तुम्हाला ते उच्चार कळणं आणि आपल्याला एक नेहमी सवय असते, की आपल्याला परदेशी गेलं की आपल्याला इंग्रजी येतंय असं म्हणण्याकरता भरभर बोलायचं. तर कित्येक वेळेला त्या लोकांना कळत नाही भरभर बोललेलं. हळू पण अतिशय एम्फॅटिकली बोलणं आणि ते बोलताना डोळ्यात डोळे मिसळून बोलणं. हे मुद्दामून सांगतोय मी. जे कोण परदेशी जातील त्यांना उपयोगी पडेल. आपल्याकडे बोलताना कुठे भलतीकडेच बघणं. तर भलतीकडे बघणं हा डिफिडन्सचं प्रतीक समजलं जातं. तुम्ही कुठल्याही अमेरिकन भाषा बोलताना एक शेक हँड ग्रिप चांगली असते आणि तो डोळ्यात डोळे मिसळून तुमच्याशी बोलत असतो. तेव्हा आपण सुद्धा त्याच्याशी बोलत असताना त्याच्या डोळ्याकडे बघून बोलणं, म्हणजे कॉन्फिडंटली बोलणं, हे महत्वाचं असतं. आता हे कसं बोलणं झालं. पण इंग्रजी तुमचं जे आहे, ते मला स्वतःला असं वाटतं, की तुम्ही त्याचा अमेरिकन उच्चार काढले पाहिजेत असं मला मुळीच वाटत नाही. इनफॅक्ट मला भारतीय लोक तिकडे जाऊन विनाकारण अमेरिकन उच्चार काढायला लागतात, ते मला आवडत नाही. माझ्या ओळखीचे मी जिथे काम करत होतो ते सिंटेलचे, पटनीचे आणि इतर अनेक सीईओज मी बघितलेले आहेत. आणि नारायण मूर्तींपासून मी इतके जवळनं बघितले, माझ्या ओळखीचेच होते ते. अनेक लोक अमेरिकेला शेकडो, मी तर फार कमी वेळा अनेक वेळा जाऊन आलेले, राहिलेले, तिकडे 30-30 वर्ष राहिलेले लोक, अतिशय सक्सेसफुली आणि बिलियनर झालेले सुद्धा भारतीय हे अतिशय म्हणजे चांगल्या तऱ्हेने शुद्ध चांगलं फ्लुएंट इंग्रजी बोलतात. पण अमेरिकन ॲक्सेंट कडून बोलत नाहीत. हे अमेरिकन ॲक्सेंट कडून बोलणं म्हणजे काहीतरी मोठं आहे, हा मूर्खपणा आहे असं मला वाटतं. म्हणजे म्हणजे काय आहे, कित्येक वेळा आपलं बोलणं कळावं म्हणून अमेरिकन ॲक्सेंट थोडासा आणावा लागतो, किंचितचा. हे मला मान्य आहे. तुम्ही तिथेच जर का राहिलात आणि सारखं अमेरिकनच्याशी डील केलं, तर तुम्हाला थोडा ॲक्सेंट अमेरिकन आणला तर त्यांना ते कळतं. हे मला मान्य आहे. पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या भाषेत बोललात तर अमेरिकनला ते कळतं. म्हणजे की मी भारतीयाचा भयंकर अभिमान म्हणून म्हणतोय अशातला भाग नाही. पण मुद्दामून त्यांच्यासारखं होणं म्हणजे काहीतरी चांगलं,
हा जो आपल्यामध्ये न्यूनगंड आहे ना, तो भयंकर टेरिबल आहे. म्हणजे त्यांच्याकडनं इतर गोष्टी घ्या ना. अमेरिकेला युनिव्हर्सिटी किती चांगल्या आहेत. अमेरिकेतले शिक्षणामध्ये कित्येक चॉईसेस कसे आहेत. बी-ए हिस्ट्री केलेला मनुष्य कॉम्प्युटर सायन्समध्ये पी-एच-डी काय करतो. अनेक गोष्टी त्याला आज जे संबंध मोकळीक जी काही तर तिकडल्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत. तिकडल्या अनेक गोष्टी वाईट पण आहेत. पण आपण चांगल्या गोष्टी घ्याव्यात ना. नुसतं उच्चार घ्या आणि काहीतरी म्हणजे असलं काहीतरी घेण्यात काही अर्थ नाही. याचा अर्थ अगदी आपण मुद्दामून भारतीय याच्यात त्यांना कळणार नाही असं बोललं पाहिजे असं नाही. नीट चांगलं कळेल असं फ्लुएंटली. पण स्लोली पण एम्फॅटिकली जे काय म्हणायचं ते डोळ्याकडे बघून व्यवस्थित म्हणलं तर ते अप्रिशिएट चांगलं होतं. कोणीही असं तुमच्यावर टीका करणार नाही की तुम्ही या भाषेत का बोलता? असं एक्सपेक्ट पण करत नाही. एक तर अमेरिका इमिग्रंट्सचा देश आहे. तिथे स्पॅनिश आहेत, तिथे हिस्पॅनिक्स आहेत, तिथे ब्लॅक्स आहेत, तिथे ग्रीक्स आहेत, तिथे जर्मनी आणि हॉलंड आणि सगळीकडनं गेलेले लोक आहेत. अर्थात आता बऱ्याच पिढ्या झाल्यामुळे आता ते सगळं अमेरिकनाइज बोलतात. पण तरी चिक्कार वेगवेगळे लोक लॅटिनोज वेगळ्या तऱ्हेने बोलतात. तेव्हा आपणच केवळ अमेरिकनाइज्ड होऊन त्यांचा उच्चार स्वीकारलेलं इंग्रजी बोललं पाहिजे असं मुळीच नाही आणि मुद्दामून तसं करणं तर मला मुळीच आवडत नाही. तुम्ही इंग्रजीमध्ये वाचन खूप केलंय. तर समजा नवीन मुलांना वाचनाची सुरुवात करायची आहे, तर बऱ्याचदा काय होतं की पहिलंच पुस्तक जर चुकीचं निवडलं गेलं तर कॉम्प्लेक्स यायची शक्यता असते. पण आर के नारायण किंवा अशापासून सुरुवात करा असे अनेक जण सांगतात. तर नवीन वाचन सुरुवात करायचं असेल तर साधारणपणे कसे टप्पे असले पाहिजेत? आणि खूप मोठी पुस्तकं घेऊ नका. जसं आर के नारायण सांगितलं, सुधा मूर्ती आहेत, अनेक आहेत म्हणजे. आणि तसंच आता शेक्सपियर चार्ल्स लॅम्बचं पुस्तक आहे. ते अतिशय सुंदर आहे. किंवा लहान-लहान जी पुस्तकं आहेत त्यांनी सुरुवात करायची. त्याला न्यूनगंड आहे त्यांनी. आणि मग वेगवेगळ्या पुस्तकांकडे तुम्ही वळा. आणि ते जर का तुम्ही वाचलं 6 महिने, वर्षभर तुम्हाला आता कॉन्फिडन्स आला, वर्तमानपत्र वाचताय तुम्ही अ, ब आणि बोलण्याचा प्रयत्न करताय. नॉर्मल न्यूजचं पुस्तक वाचलेलं आणि तुम्हाला एक साधारण वर्ष गेल्यानंतर मग तुम्ही आणखीन कॉम्प्लेक्स गोष्टी वाचा. म्हणजे मी आता झपूर्झामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे मी स्वतः त्यामध्ये म्हणजे शेक्सपियर आणि डॉस्टोव्स्की, टॉल्स्टॉय आणि हेमिंग्वे, सार्त्र, कामू, काफका हे सगळे ऑस्कर वाईल्ड पासून जॉर्ज बर्नार्ड शॉ असे अनेक कव्हर केले आणि खूप 3 व्हॉल्यूममध्ये लिहिले. 48 लेखक आहेत. ग्रॅहम ग्रीन पासून मार्क्वेस पर्यंत. आता की सगळ्यांच्या सगळ्या कादंबऱ्या मी काही वाचलेल्या नाही. पण प्रत्येकाची कमीत कमी 1 आणि जमल्यास 2 अशा वाचलेल्या आहेत. आता त्या सगळ्यात त्या गेल्या 40 वर्षातलं आहे. म्हणजे माझ्याकडे 4000 पुस्तकं आहेत. तर ती ही वाङ्मयातली सगळ्यात आवडणारी पुस्तकं मी जमा केली होती. सगळं वाचणं मला काही शक्य नाही असं. पण जी आवडणारी पुस्तकं त्यातली अशी प्रत्येकी 1 किंवा क्वचित 2 अशी पुस्तकं वाचली आहेत मोठ्या-मोठ्या लेखकांची एवढी. ती मग हळू तुम्ही वाचायला सुरुवात करा. किंवा आत्ताचे मुराकामी म्हणजे अलीकडले लेखक आहेत ते पण तुम्ही वाचायला सुरुवात करा. हे लिटरेचरचं झालं. पण लिटरेचर सोडून केवढं आहे. विज्ञानामध्ये किंवा फिलॉसॉफीमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये सेपियन्स सारखं पुस्तक आहे किंवा इकॉनॉमिक्समध्ये पुस्तक आहेत. केन्सचं आहे पुस्तक, तुम्हाला हेल्ब्रोनरचं पुस्तक आहे. इकॉनॉमिक्समध्ये काय थरोचं पुस्तक आहे. क्रुगमनची पुस्तकं आहेत. स्टिग्लिट्झची पुस्तकं तर सगळ्यात छान आहेत. सायकॉलॉजीवरती चिक्कार पुस्तक आहे. व्ही. रामचंद्रनचं पुस्तक अप्रतिम आहे न्यूरो सायन्सवरती. ऑलिव्हर सॅक्सची पुस्तकं आहेत सायकॉलॉजीवरची. अप्रतिम पुस्तक आहेत. म्हणजे म्हणजे मी असं बोलायला खूपच अनेक सांगू शकेन. ई.टी. बेलचं गणितावरचं मेन ऑफ मॅथेमॅटिक्स 2 व्हॉल्यूममध्ये पुस्तक आहे. आणि मॅथेमॅटिक्सवरती तर खूप उत्कृष्ट पुस्तक आहे बरं का. पेरेलमन नावाचं पुस्तक आहे. रशियन ती ट्रान्सलेट झालेले आहेत आणि आणि फिजिक्स फॉर फन नावाचं आणि मॅथेमॅटिक्सवरती. अतिशय सुंदर अशा तऱ्हेची पुस्तक. तर ही जर तुम्ही आणि सायन्सवरती ब्रायन ग्रीन, आयझॅक असिमो बरं का, बिल ब्रायसन, नंतर ई.ओ. विल्सन, नंतर डेव्हिस बरं का, नंतर जॉन ग्रिबिन, नंतर ही जी सगळी मंडळी आहेत, म्हणजे ही सगळी माझी गुरुच आहेत ऍक्च्युअली. म्हणजे कार्ल सगान आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या मंडळींच्या जे लिखाणाचे यांनी मी भारावून गेलो खरं. म्हणजे माझी पूर्वी सायन्स लिहिण्याची पद्धती खूप इक्वेशनची, मला मॅथमॅटिक्स आवडायचं ना, तर सगळी भयंकर अशी रिगरस वगैरे. पण ह्यांची पद्धती एक्सप्लेन करण्याची एवढी सोपी होती. त्यांचं इंग्रजी आणि त्यांचं प्रवाही पद्धती वाचून मी एकदम भारावून गेलो. तर म्हणून माझी जी सगळी भाषा आहे, ती सगळी भाषा मी बदलली आहे. सगळं मी एका तऱ्हेने अमेरिकन लिखाण पद्धती ह्याच्यात आता ब्रिटिश पण आहेत. म्हणजे जॉन ग्रिबिन ब्रिटिश आहे किंवा स्वतः स्टीफन हॉकिंग म्हणजे माझा बॉस ॲब्सोल्युटली. काय म्हणजे शॉर्ट ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम म्हणजे काय पुस्तक आहे हो ते. साधारण 100 पानी पण इतकं अप्रतिम आणि सोपं. खरं तर सोपं नाहीये, इतकं सोपं नाहीये, ते अवघड आहे. पण सोपी भाषा आहे त्याच्यामध्ये.
असं लिहायला पाहिजे. म्हणजे मी घेतलं म्हणून मी प्रचंड प्रॅक्टिस केली. मी एक लेख मी 6-6दा फाडलेले आहेत लक्षात ठेवा. मी जेव्हा लिहितो तेव्हा माझं वाचन सगळं बहुतांशी इंग्रजीमध्ये. माझ्याकडे 4,000 पुस्तकं आहेत. माझ्यातली 95% इंग्रजीच आहेत सगळी. पण ते वाचन इंग्रजीतनं पण त्यातलं रस काढून तो मराठीत मला ओतावा लागतो. कारण माझं क्रिएटिव्ह नाही मी किंवा स्वतः मी काही शोध काही लावलेला नाही. पण हे मराठीत आलं पाहिजे या ध्यासाने मी लिहितो. पण त्याकरता इंग्रजी यावं लागतं. पण या सगळ्या लोकांनी इतकं सुंदर लिहून ठेवलेलं आहे, इतक्या सोप्या किंवा त्यामुळे झालेलं असल्यामुळे मला ते कळतं. आणि ते कळल्यानंतर मला ते मग ते आणखीन छानपैकी मला ते मराठीमध्ये मी ट्रान्सलेट कधी करत नाही. पण सगळं येऊन एकत्र करून माझे विचार आणि आणखीन सगळं शोधतो मी. वेळ पडली क्वचित तर मी Wikipediaमध्ये काही रेफरन्सेस आणि बघतो. त्या Wikipediaचं मी ट्रान्सलेट आणि कॉपी कधीच करत नाही. पण त्याचा वापर करतो मी काय सनावळी चेक कर, आणखी माहिती मिळव. पण हे सगळं करून 100 पुस्तकं प्रत्येक पुस्तकाकरता वापरतो. जे बिब्लिओग्राफी दिलेली असतात. ती प्रत्येक पुस्तक मी वाचलेलं नसतं. त्यातली 20-25% म्हणजे वाचलेली असतात. म्हणजे 4,000 पुस्तकं सगळी वाचणं शक्य नाही. पण त्यातली गेल्या 40-50 वर्षात मी 20% वाचलेली, 25%. बाकीची व्हर्टिकली मी वाचलेली असतात. पण त्याचं पहिलं प्रकरण, शेवटलं प्रकरण, त्याच्याविषयी इतरांनी काय म्हटलंय, मग मधनं-मधनं वरनं वाचत जायचं, मधली-मधली प्रकरणं. त्यामुळे त्या पुस्तकात काय म्हटलंय माहीत असतं मला. ते मला मग कुठलाही विषय मला लिहायचा झाला, की त्याच्यावर वरची 100 पुस्तकं बाहेर येतात आणि मग त्याच्यातनं माझं पुस्तक तयार होत जातं, की त्याला मग 3, 4, 5, 10 अशी मुख्य पुस्तकं धरतो मी. त्यातनं माझा आयव्हॉज तयार करतो. मग बाकीच्यातनं एखादं प्रकरण आहे, एखादा पॅराग्राफ येतो, एखादं काहीतरी एक्सपेरिमेंट येतो, एखादं काही त्यामुळे बिब्लिओग्राफीत मेन्शन करावं लागतं मला. पण मुख्य 20% पुस्तकं असतात. त्यातनं जो 5 ते 10 पुस्तकं महत्त्वाची असतात आणि बाकीची वेगवेगळ्या तऱ्हेने मदत केलेली असतात. हे स्ट्रक्चर असतं. म्हणजे इंग्रजी वाचनाचा फायदा असा, की त्यामुळे मला मराठी लिखाण हे करणं शक्य झालं आणि मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे म्हणून मी जे चालू केलं 2-3 कोटीच्या नोकऱ्या सोडून त्या उद्योगात पडलो. त्याचं थोडंफार चीज झालं कारण लोकांना भयानक त्याचं मी मुसाफिर 75,000 मनात 65,000 बाकी 50,000-40,000 पण किती गेल्यापेक्षा मला हजारो लोकांचे जे म्हणजे खरोखर की त्याच्यामुळे मला विषय कळला त्यामुळे पीएचडी करणार त्यामुळे महाराष्ट्र गेलं काय 15 लोकांना आता मला आत्महत्यापासून परावृत्त झालो. वाटेल ते भयानक असे मला मेसेजेस येतात. जिथे भाषणाला जातो तिथे जो 1000-1500 लोकांचा जो गराडा पडतो, जे प्रेम मिळतात, तू जे सांगितलंस पहिल्यांदा, की गावोगावी वगैरे असं. ह्याचं कारण ती भाषा आहे. ती किमयागार लोक म्हणतात न्यूटन, आइन्स्टाईन, गॅलिलिओ तुम्ही बसला तर आमच्याशी गप्पा मारताय असं आम्हाला वाटतं. असं लोक सांगतात मला आणि मला फार बरं वाटतं. की आपण ते सगळं सोडून लिहायचं ठरवलं, की कुठेतरी पोहोचतोय, लोकांच्या आयुष्यावर आपण परिणाम करतोय. त्यामुळे मला फार बरं वाटतं. अच्छा. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला लेखक म्हणून विचारायचा आहे, की अ, भाषेचं जे ग्रेडेशन आपण म्हणतो, की म्हणजे एखाद्या वाचकाच्या पत्रातलं मराठी आणि अग्रलेखातलं मराठी याच्यामध्ये जो एक फरक असतो किंवा ज्याला शैलीदार फ्लॉवरी लँग्वेज आपण अशी म्हणतो. तर तशी आपण जेव्हा इंग्रजी लिहायला सुरुवात करतो आम्ही, तेव्हा असं जाणवतं, की आपण खूप असं कामचलाऊ इंग्रजी लिहितोय आणि हं. खूप उत्कृष्ट असं इंग्रजी आपल्याला लिहिता येत नाहीये. तर बरं. एकाच शब्दाला त्या शेड्स असतात इंग्रजीमध्ये हो, किंवा मराठीमध्ये सुद्धा. तर हो. ते उच्च पातळीचे चांगले शब्द वापरण्याचं जे कौशल्य आहे, ते हो. कशातून येतं नेमकं? नाही ते वाचनातनंच. वाचन आणि सराव आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉर्मल न्यूजचं काही एकच पुस्तक नाही, मी वारंवार उल्लेख नाही करत आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत. कुठलंही वाचा तुम्ही. पण एकंदरीत सराव आणि सातत्याने वापरणं हे तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे मला आता उदाहरण सांगतो. मी स्वतः इंग्रजीतनं 4 पुस्तकं टेक्निकल लिहिली. ऑपरेटिंग सिस्टम, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क, वेब टेक्नॉलॉजी आणि डिमिस्टिफाइंग कम्प्युटर्स. त्यानंतर बरेच निगोशिएशन केलंय. तोपर्यंत सगळं ठीक होतं. आता गेल्या 12-15 वर्षात झालंय काय? की मी इंग्रजी बोलण्याचा माझा सराव कमी झालाय. तर माझी सगळी हां, हां. भाषणं, सगळं लिखाण मराठीतून आहे. आणि त्यामुळे मी आता बोलताना तरी सुद्धा बऱ्यापैकी फ्लुएंटली बोलू शकतो. पण अगदी आता मी ॲडमिट करतोय, की मी 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी असं अस्खलित आणि जितकं बोलू शकत होते, ते थोडंसं कमी झालं कारण सराव कमी झाला. तर मला सगळं बोलणं, सगळी भाषणं, सगळं लिखाण आता मराठीतून आहे. जसा तुमचा सराव कमी होत जाईल ना, तसं तुमचा टच जात जातो. तेव्हा आजचं तुम्ही माझं इंग्रजीतलं भाषण ऐकायला 15 वर्षापूर्वीचं ऐकाल तर फरक खूप आहे. ते 15 वर्षापूर्वी एकदम म्हणजे खूपच चांगलं होतं. आता असं बरं आहे म्हणजे फार फार वाईट नाही. पण आता मी त्याला फार ग्रेट वगैरे म्हणणार नाही. पण म्हणजे चांगलं आहे. पण ग्रेट वगैरे मी स्वतः म्हणणार नाही. पण ठीक आहे आता आता याच्यापुढे सुधारणा करत पुन्हा शिकत जाणं इंग्रजीपेक्षा इतर विषय आहेत ते ते मी करणं जास्त महत्वाचं मानतो. बरोबर.
धन्यवाद अच्युतजी. धन्यवाद. तुमच्या या बोलण्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागातले जे तरुण आहेत, शिक्षक आहेत किंवा ज्यांना ज्यांना इंग्रजी आपली चांगली असावी असं वाटतं, तर तुमच्या या मुलाखतीतून खूप सहजपणे तुमच्याविषयी पण आम्हाला माहिती झाली. तुम्ही काय कष्ट घेतले तेही माहित झाले आणि नक्कीच एक प्रेरणा रुजून आत्मविश्वास आला की आपण सुद्धा नक्कीच इंग्रजी आपलं चांगलं करू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या पुस्तकांचे संदर्भ दिले, तर ती एक नवी श्रीमंती मिळाली की त्या निमित्तानं ती पुस्तकं मिळवून वाचणं किंवा त्या दृष्टीनं प्रयत्न करणं. तुम्ही ज्या इतर तुमच्या लिखाणातून ज्या प्रकारची प्रेरणा अनेकांमध्ये काहीतरी करण्याची रुजते, तर ती या कार्यक्रमाच्या निमित्ताने होईल. म्हणून या कार्यक्रमाची सुरुवातच मला तुमच्यापासून करायची होती. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.